नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। संविधान बदलणार ही अफवा विरोधक पसरवतात असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। संविधान बदलण्याचा अधिकार जगात कुणालाही नाही असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। बीडची जनता नक्कीच मला आशीर्वाद देणार असल्याचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे। भगवा निळा हिरवा सर्व झेंडे एक व्हावेत असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। काहीतरी भूलथापा पसरवेल, खोटे व्हिडिओ, जुने कुठले खोटे व्हिडिओ त्याच्या एडिट करून व्हायरल करेल आणि काहीतरी अफवा पसरवेल, संविधान बदलणार आहे, अमुक होणार आहे। हे सगळं चूक आहे। संविधान महामानवाने दिलेले आहे, ते बदलण्याचा अधिकार या जगात कोणालाच नाही। तुमच्या कायद्याला जरा नख लावायचा जर कुणी प्रयत्न केला तर पंकजा मुंडे तुमच्या आधी त्यासाठी लढण्यासाठी रस्त्यावर उतरेल। आपण सर्व नक्कीच मला आशीर्वाद देणार आहात, कारण वंचितांचा वाली आणि वंचितांचा वाणी बनण्याचा मुंडे साहेबांचा वारसा मी चालवत आहे। जसा महामानवांनी तुम्हाला कायदा दिला, तुम्हाला कवच कुंडले दिली, जर जर तुम्हाला कमी लेखलं तर तुम्हाला कायदा दिलेला आहे, कायद्याने तुम्ही त्याच्यावर वचक ठेवू शकता। त्या कायद्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत। माझं थोडं राजेंद्र मस्केनी कौतुक केलं, जीप मध्ये उभं राहून वगैरे इथे आणलं। मला थोडी लाज वाटत होती की कार्यक्रम चालू आहे ना, आपण कसं यावं, पण माहोल होता। महिला उभ्या राहिल्या, हात करत होत्या, छोटे छोटे मुलं धावत होते झेंडे घेऊन, ताई जय भीम, जय शिवराय, जय क्रांती म्हणत होते। हे बघून खूप आनंद झाला। असा चित्र या समाजाचा असावं, भगवा पिवळा निळा हिरवा सर्व झेंडे असे एक व्हावे, की त्याचा रंग पांढरा व्हावा आणि शांती सर्व समाजामध्ये स्थापन व्हावी, हीच या निमित्ताने मी भावना व्यक्त करते।